जोरदार आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा तीर्थे पर्वता अवघे पाया पैसका ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा विठ्ठल
संजीवयति किल शक्ति दरस्वदाना अन्यास्तरस्य चरण शरणत्वदाजिन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ही पांडुरंगिनी सांभाळी पांडुरंगिनी पांडुरंगिनी संभाळी करुणा वचनी आळवितो ओम नमो काय माझी वाणी मानेल संतान सिरंजव चित्तासी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही करा हे दुःख भंजन मारुती हे दुःख भंजन मारुती सुनलो मेरी बात
रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो जन्म ही काया, जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती, मस्तक ही पाया अलिंगन भये मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज आलिंगनाचा महिमा सांगतात। विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। या नात्याने आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य गोकुळदासजी बाबा सामनगावकर व आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य मानकुचे बाबा बोधले धामणगावकर यांच्या खूप आशीर्वादाने चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व ग्रामस्थांच्या प्रेमास्थो आणि ज्यांनी आमच्याशी विशेष संपर्क केला असे आमचे परमस्नेही परमादरणीय ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे आणि बाल कीर्तन करावंती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आमचे प्रदीपजी दादा बारबोले त्यांच्या फोनमुळे मला इथे येण्याचा योग आलेला आहे आणि त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की ते मला भेटण्यासाठी बीड पर्यंत आले होते। महाराज आमच्या घरी सुद्धा आले होते, त्यांनाही कोटी कोटी वंदन। त्यांच्यामुळे मला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे। आणि आजचे अन्नदाते व दैनिक नियोजन ज्यांचं आहे असे श्री संत कानोपात्रा ग्रुप नंबर 3 या ग्रुप करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा। कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक वनीकरी चोपदार सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी व्यावसायिक पोलीस पाटील तंटा मुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते झाले सगळे समोर बसलेले लांब बसलेले गुडघेवर केलेले पाय लांबवलेले टेकलेले कीर्तनाला आले ते जे रोज असतात ते जे आजच आलेत ते जे अजून आले नाहीत ते जे फक्त पंक्तीलाच येतात ते आणि एवढा मोठा कार्यक्रम चालू असून सुद्धा जे घरीच बिंदास झोपले ते या सर्वांना मी कोटी कोटी वंदन करतो आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य संगीत अलंकार सुंदर विशारद ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे आणि माझ्या कीर्तनाला दुसऱ्यांदा साथ करण्याकरता आहेत असे आमचे परमस्नेही काय महाराजांचं नाव
राजेंद्रजी महाराज आहेत त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमचे परमस्नेही परमदरणी ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे असे आमचे माऊली महाराज आहेत त्यांनाही कोटी कोटी वंदन. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच चोपदार आहेत, पेटी मास्तर आहेत. मृदंगाचार्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय ते वादन, काय तो गोडवा, काय ते पोषक साथ, सगळं कसं एकदम मोके असे आमचे परमस्नेही परमदरणीय ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे आणि मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं टॉपला नाव आहे असे आमचे परमस्नेही पुरुषोत्तमजी दादा थोरात तेही उपस्थित. त्यांच्याकरता एकदा स्पेशल टाळ्या वाजवा. असे आमचे परमस्नेही परमदरणी ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे असे आमचे तुकारामजी महाराज आहेत त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय नाव सुहास साहेब आहेत त्यांनाही कोटी कोटी वंदन. आता वयामध्ये नाव ध्यानात राहतात. आता मी तरी काय करू. आता सगळ्याचे नाव घ्यायचं म्हणलं 2 तास पुरायचे नाही. म्हणून ज्यांची नावं घेतले ते सगळे देव आणि ज्यांची नावं राहतात ते महादेव. रती महारथी गायक वंद असतील सर्वांचा नाम उल्लेख करणं मला शक्य नाही. पण अगदी सर्व वजनदार सर्व वारकरी संप्रदायातील निष्ठावंत वारकरी मंडळ सर्व गुरुवंतांनाही कोटी कोटी धन्यवाद. आता सगळ्याची नावं घ्यायचं म्हणलं 2 तास पुरायची नाही. म्हणून सगळ्याची नावं मी एका चुकाण्यात घेतो. घेऊ का. महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतो वाकून, महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतो वाकून आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो माऊली ज्ञानोबा यांचा मान राख. आता ताणच नाही. एवढा मोठा कार्यक्रम इथे चालू आहे. हे नियोजन करणं सोपी गोष्ट नाही. पैसे खर्च करण्याकरता खूप लोक तयार आहेत पण झटायचं कोणी. हे नियोजन करणाऱ्या मंडळीला झोप मिळत नाही महाराज. काळ बदललाय. आता चपात्या करायचं मशीन आलंय. घेतलं का नाही बचत गट. नुसतं उंडा मशीन मध्ये टाकले का चपाती भाजूनच बाहेर. अहो आता तर आंघोळ सुद्धा मशीन आलंय. आला पाहुणा गावात करायची का आंघोळ. हो करायची. पाहुणा मशीन मध्ये गेला लाईटच गेली. पाहुणा नुसता मध्ये हात पायपटाचा धाड 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 धाड. पुन्हा लाईट आल्या पाहुणा बाहेर आला. त्यो म्हणला मी वड्यात आंघोळ करतो पण मशीनीत नका रे घालू. लय काळ बदललाय. पण तुम्ही एवढा चांगला सप्ताह करता ही आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल म्हणून विनंती आहे तरुणांना माझी. तरुणांनो विचार उच्च ठेवा आणि एकच सांग. संतांच्या विचारानेच मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदायात जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी मुलं हीच खरी राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणास टिकवतील छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती. तरुणांनो तुम्ही छत्रपतींचे मावळे आणि आहेतच. त्यासाठी 5 वाक्य लिहून ठेवा. 1 कष्ट करा, 2 नीती ठेवा, 3 नम्रता, 4 स्वाभिमान, 5 व्यसनापासून दूर राहा. तुम्ही छत्रपतींचे मावळे आणि परमार्थात या. एखाद्या जर म्हणलं ना चल टाळा वाजवायला तो म्हणतो मी सायन्सला. सायन्स सुद्धा ज्ञानेश्वरी मधून तयार झाला. गुरुत्वाकर्षण शोध ज्ञानेश्वरीत आहे. विमानाचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. कॅमेऱ्याचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. 700 वर्षापूर्वी माऊलींनी शोध लावले. 2 भाषा जर माणसाने बोलता आल्या तर माणूस असा ताईट होतो. आपल्याला 2 भाषा येतात आणि ज्ञानेश्वरी मध्ये किती भाषा आहेत. 56 भाषेचा गीता अलंकार
सुखमय म्हणून हा श्रीमंत संप्रदाय विठ्ठल. सुरुवातीलाच विनंती बर का, कीर्तनात असं फ्रेश बसायचं, रिलॅक्स, अजिबात कोणी टेन्शन घ्यायचं नाही. जीवनातले दुःख विसरण्याची फक्त एवढी एकच जागा सध्या शिल्लक आहे. कुठं काही चांगलं राहिलं नाही. टीव्हीला तेच, व्हॉट्सअपला तेच आणि फेसबुकला तेच. सगळं अवघड झालंय. 10 मिनिटं टीव्ही बघितले दिवसभर करमत नाही. टीव्ही वर चांगलं काय का, धराधरी वडावडी आपटा-आपटी उचला उचली पळवा पळवी, हे असलंच आहे ना. एवढी एकच जागा दुःख विसरण्याची, इतर सुद्धा काही काय असं टेन्शन मध्ये बसते. तुम्हाला वाटलं महाराज टेन्शन मध्ये बसायचं नाही, मोकळ्या मनाने हसा, फ्रेश बसा, म्हणजे ढिल्या होत्या तुमच्या नसा. नाही तर बसून आमचा कसा मग वेळ द्यायचा कसा. म्हणून हाताने टाळी मुखाने लाव, एवढंच तुमच्याकडे तासभर काम, तरच जीवाला मिळत आराम. आणि जर टाळी वाजवली तरच कीर्तन टायमाला सुटणार, नाही तर नक्कीच तांबडं फुटणार. विठ्ठल खर तर मी तुम्हाला कीर्तन सांगा एवढा माझा अधिकार, पण माऊली सांगतात ना तरी बालक बोबडा बोले वा पुढा विचुका पाऊले ते चोज करुणी माऊली जे जेवी. लहान मुलगा जो असतो तो चालताना वेडी वाकडी पावलं टाकतो, पण आईचं अंतकरण एवढं मोठं असतं. आई म्हणती वा माझा राजा कसा चालतो. राजा असतो का नाही, तरी म्हणती का अंतकरण आईच. एक पोरग शाळेत गेलं आणि गुरुजीला खोड्या करून घरी आलं, आणि तसल्या पोराकडे बघून म्हणती अगं बया बया आलं माझं वाघाचं पिल्लू. वाघाचं पिल्लू म्हणते, ही कोण झाली पतिदेव वाघ. त्या वाघाच्या पिल्ल्याची केस वाढलेली, शर्टाला बटन नाही, नाकातला माल डिरीव सांडलेला, आणि ती डिरी चोळीत चालत. आय मला बटर पाव खात, बटर पाव पोटात करत काव काव, वजन भरत आत पाहून तरी म्हणती वाघ. का अंतकरण आहेच. खर तर मी तुम्हाला कीर्तन सांगा एवढा माझा अधिकार नाही, पण माझं कीर्तन ऐकून आपल्या गावातला एखादा लहान मुलगा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून हातामध्ये टाळ घेऊन या लाईनीमध्ये उभा राहावा, याच्याकरता माझ्या बालकाचं कीर्तन आहे. आणि तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही इथं आला. इथं यायला भाग्यच लागतं. जिंदगी में सपने तो और कोई सुझाता, लक्ष देऊन ऐका बर का. जिंदगी में सपने तो और कोई सुझाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करते. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते हैं. आणि भारतासारखा देश नाही महाराज. जपान जगाचं शस्त्रागार आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, अमेरिका जगाची तिजोरी, पाकिस्तान जगातल्या गुरुगुऱ्या, आणि भारत देश ही जगातलं देवघर आहे. आणि ते देवघरातले आपण माणसं आहेत. आम्ही दैवाची दैवाची अभंग तुकोबरा यांचा एक 4 चरणाचा आहे. संतप्र प्रकरणातील आहे आणि आलिंगनाचा महिमा सांगणार आहे. आलिंगन घडे मोक्ष संयुजता जोडे. संतांनी जर एखाद्या साधकाला आलिंगन दिलं तर त्या साधकाच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते, त्याला कशाची प्राप्ती होते याचं चिंतन आजच्या अभंगात विठ्ठल. आलिंगन ही प्रक्रिया अशी, कुणी कुणाला आलिंगन देत. थोडी जर ओळख असेल तर माणूस फक्त स्मित हसी देते, तेवढ्यावरच वाट लावते त्याला स्माईल. आणखी दुसरी त्याच्या पुढे असेल तर हातात हात आहे,
जय हरी कस काय बरं आहे का. आणखी दुसरी त्याच्या पुढे असेल तर खांद्यावर हात टाकून माणूस चालतो. आणि जर जीवल्यालाच मैत्री असेल तर आलिंगन आहे. आलिंगन म्हणजे मैत्रीत्वाचा कळस विठवलं. अंतकरणात प्रेम असल्याशिवाय आलिंगनच देता येत नाही. म्हणून तर नामदेवराय म्हणतात घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन. पुढचं महत्वाचं प्रेमे आलिंगन. प्रेम जर असेल तरच आलिंगन देता येते. प्रेम स्वरूप जसं आलिंगन आहे तशी आलिंगनाची दुसरी एक बाजू आहे. आलिंगनाचे दोन प्रकार, द्वेष स्वरूप आलिंगन आणि प्रेम स्वरूप आलिंगन. अंतकरणामध्ये कपट असेल, अंतकरणामध्ये राग असेल तरी सुद्धा आलिंगन दिलं जात. आता असं आलिंगन कुणी कुणाला दिलं ऐका. राज्य पांडवांचं होतं, त्यांनाच वनवासाला जावं लागलं. खऱ्याला पहिल्यापासून त्रास हे नक्की ध्यानात ठेवायचं. चांगलं जगा त्रास होणार. पण ऐका, संकटाला कधी घाबरायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. आत्मनाने कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळेच व्हायचं नसतं, आपलं चैतन्य सुद्धा फुलवायचं असतं. लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य जगाला दाखवायचं असतं. समाज कुणाला बी नाव ठेवतो, पण देऊ द्या त्रास, सहन करा. आणि जो सहन करतो तुका म्हणे तोची संकट सोडीच्या लाजी आघात. जगाची आघात सहन करतो तोच खरा साथ. आणि खऱ्यालाच त्रास आहे, आणि पहिल्यापासूनच खऱ्या माणसालाच त्रास होत असतो महाराज. एक वेळेस काय झालं, मी आमच्या गावाकडं मारुतीच्या दर्शनाला निघालो. लॉकडाऊन मध्ये आम्ही गावाकडे होतो. आता बीड मध्ये तरी काय करावं म्हणून आम्ही गावाकडे गेलो. आणि गावाकडे गेल्यानंतर मी असा नियम केला महाराज की मारुतीरायाचं दर्शन झाल्यावर कुणाला बोलायचं नाही, दर्शन होऊस तर कुणाला बोलायचं. मी असा नियम केला आणि मी मारुतीरायाच्या दर्शनाला निघालो. आणि माझ्या माग आमच्या गावातले एक जण, अय महाराज, माझा नियम होता मी कुणाला बोलत नाही, मी आपलं पुढं. ते म्हणे अय महाराज, मी आपलं पुढं. ते परत म्हणे अय महाराज. मी मागे वळून बघितलं, मी म्हणलं कोण आहे काय. मी पटकन दर्शनवर केलं आणि त्यांना वापस येऊन म्हणलं काय हो. ते म्हणे महाराज. मी म्हणलं काय, आपल्या इथं भजन होतं, येतो का. महाराज आहे ना तुझं मत असं ना तुला काय बोलायचं तू लोक. मी म्हणलं जमतंय काय अडचण नाही, येतो. मग नीट बोलाव ना महाराज. ते मला म्हणे महाराज. मी म्हणलं काय, तू हा सगळा तापा घेऊनच. अरे माझी काय आराध्याची पार्टी का काय, तापा घेऊन. पण लोक म्हणतात गोड बोलून राहावं लागतं, तसं जाऊ द्या म्हणलं. मी म्हणलं ठीक आहे, येतो काय अडचण नाही. मी गावातल्या सगळ्या भजनाला सांगितलं. मी म्हणलं आपल्याला भजनाला जायचं. मी सगळ्याला सांगितलं. मी मंदिरात गेलो, पुढून टाळा अडकिले, मागून पेटी अडकिली, इकडून विणा अडकिला, इकडून पकवाज अडकिला. उचलत नाही तरी जोर लागा की ते उचललं आणि त्याच्या बंगल्यात येऊन मांडलं. आणि 10 वाजता आमचं भजन सुरू झालं महाराज. भजन असं रंगात आलं, भजन रंगात आलं आणि हे बाहेर आलं मना म्हणी महाराज. मी म्हणलं काय, काय लागत भजनाला. मी म्हणलं कप एंट्री द्या आता, ते मरायचं औषध. मी म्हणलं हो तासा माग चहा लागतो जागायला, तेच मग आपण काय भिकारी काय. त्यांनी आम्हाला 11 वाजता चहा आणून दिला. आणि हे पुढच्या गेटची त्यांनी कडी लावली. हे 2-4 कुत्रे बाहेर सोडून आज जाऊन झोपलं. ते पहाटे 5 पर्यंत त्याची आमची गाठ भेटच नाही. मध्यरात्री आमची भजनी थकली. ते म्हणले महाराज आम्हाला घरी जावं लागतंय, तू गुत्त घातलेले तू तो पाय.
मी घरी गेलो, ते घरी चालले महाराज. काही जणांकडे काट्या होत्या, काही जणांकडे बॅटऱ्या होत्या. काहींनी बॅटऱ्या चमकिल्या आणि काहींनी कुत्र्यावर काट्या उगारल्या आणि काहींनी गेटून उड्या मारल्या. मी सगळं सर्कस पाहिलं. मी म्हणलं आपण जर काय गेटून उडी माराव आणि आपलं धोतर या गेट मध्ये गुताव आणि ते फाटाव, उद्या आपल्याला शेलगावला जायला धोतर म्हणून. व कुणाच्या कशाला नादी लागता, आपलं ठाईच वयसुने करायचं. मी तिथंच थांबलो महाराज. पण मग तर दुसऱ्याच्या दारात काय बसा म्हणून मी काळीदूमचा सूर धरला आणि काकडा सुरू केला महाराज. काकडा सरंगात आला, काकडा सरंगात आला. हे बाहेर आलं, मला म्हणे महाराज. मी म्हणलं काय? अरे कावर उठा उठा जायना घरी. मी म्हणलं तुम्हाला काय कळत का नाही? ते म्हणले कायच काय महाराज? मी म्हणलं बाकीचे कुठे? ते म्हणले गेले. मी म्हणलं गेले घरी. ते म्हणले. मी म्हणलं तुम्हाला काही कळत का नाही? ते म्हणे कळायचं काय महाराज? काल आमच्या घरात 10-20 लाख रुपये आले होते, पाळून होते. कुठं वॉचमॅन ठेवा म्हणून तुझं भजन ठेवलं म्हणला. आपल्याला काय भजनाचा नाद आहे का काय? अरे काय खऱ्या माणसालाच त्रास होत असतो. उगाच जुनी म्हातारी माणसं गप्पा हाणायला बसली का त्यांचं एक फेमस वाक्य असतं, पूर्वीली माणसं चांगली होती. कशाची पूर्वी माणसं चांगली होती? बरं पूर्वी जर माणसं चांगली होती तर माऊलींची झोळी फाडली असती का? गाता पाण्यात टाकला असता का? विवेकानंदावर लोकांनी आक्षेप घेतला असता का? सीता मातेची अग्नी परीक्षा घेतली असती का? कृष्णाला गवळ्याचं पोर म्हणून हिनवलं असतं का? मग माणसं चांगली होतीच का वा? शेलगाव माणसं हे पहिल्यापासून अशीच आहेत. तीच माणसं आहेत, फक्त आडनाव बदलून जन्माला आली. क्वालिटी तीच. त्याच्यामुळे खऱ्याला त्रास होणार. राज्य पांडवांचं होतं. मला ते नाही सांगायचं, मला आलिंगनाचा विषय सांग. पण विजय कोणाचा झालाय शेवटी? पांडवांचा. म्हणून आपलं वाक्य सत्यमेव जयते. भगवान के दरबार में देर है अंधेर, उशीर होणार पण विजय सत्याचाच. शेवटी विजय पांडवांचा झाला. 100 होते, एक सुद्धा वाचला नाही अगरबत्ती लावायला. 5 होते पण केसलाही धक्का नाही. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. 100 मुलं मारली होती मायबाप. त्या धृतराष्ट्राच्या अंतःकरणात पांडवांविषयी किती राग असेल जरा करा चिंतन. 100 मुलं मारलेला राग त्या धृतराष्ट्रांच्या अंतःकरणात होता, पण दाखवता येत नव्हतं. एक दिवशी भीमदादा जेवायला बसले आणि त्यांच्या शेजारी धृतराष्ट्र काका बसले. हा धृतरा म्हणतात, भीमा राजा 100 मुलं मिले रे, आणि राहिलेले 5 आता तुम्ही माझीच मुलं आहे. माझ्या भावाची मुलं काय आणि माझी मुलं काय? तुम्ही माझ्या मुलासारखेच आहेत असं वाटतं. मुलगा समजून तुला आलिंगन द्यावं रे राजा, तुला मिठीत घ्यावं. कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. आता या आलिंगनात प्रेम आहे का? नाही महाराज, पण भाषा किती गोड आहे. राजा तुला आलिंगन देव वाटतं. हे लय गोड फेकणारे बी धोका देत असते. आज जे लय गोड बोलते ते कवाच आपल्याला मतदान करीत नक्की ध्यानात ठेवायचं. आणि जो वाईट बोलतो तो तोंडावर वाईट बोलतो पण माग चांगलं बोलतो. आणि याला एक प्रमाण आहे. मुखीचा मुखीचा कोवळा. कवळच बोलतात काय काय लोक, शेलकच. आणि भावांतरीचा निराळा, अंतकरणात कपट असत. तशी मी भेटतात काय काय लोक तोंडावर वा 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 वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात तोंडावर. थोडं पुढे गेलं
की भंगारा येते, याला म्हणायचं भाव अंतरीचा नाही, अंतकरणात कुपट असत. तसं धृतराष्ट्र आपला आलिंगनाचा विषय चालू आहे बरं का. आधी द्वेष स्वरूप आलिंगन सांगतो आणि नंतर प्रेम स्वरूप आलिंगन सांगतो. आणि भीमदादाला बी वाटलं खरंच काकाच्या अंतकरणात तर राग गेला का काय काय नो. ते बी खुश झाले. त्यांनी डायरेक्ट स्टेटसलाच टाकलं, मी काकाला आलिंगन देणार. फेसबुकला पोस्ट सोडली, इंस्टाग्रामला स्टोरी ठेवली, युट्यूबला त्यांनी चॅनल खोलला, सगळा सोशल मीडिया जॅम करून टाकला भीमदादाने. जिकडं तिकडं एकच छेडलाय, भीमदादा धृतराष्ट्र काकाला आलिंगन देणार. पत्रकारांच्या मुलाखती, भगवान श्रीकृष्ण बसली होती व्हॉट्सअप खेळत. आता गावागावाचे ग्रुप असतात ना, शेलगाव युवा मंच, तसा एक ग्रुप होता हसनापुरी युवा मंच. आणि त्या ग्रुपला बातमी आली की भीमदादाची आणि धृतराष्ट्राची भेट होणार. देव म्हणले अर हे आलिंगन देते म्हणल्यावर काकाच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. भीमदादाला फोन केला, हॅलो कुठे, इकडे का, तू इकडे र, आलो बघू, बोलून घे. हे का वाचतोय, खरे खरे मी काकाला आलिंगन देणार आहे. देऊ नको, देवा आमच्या घरगुती मॅटर मध्ये तुम्ही डोकं लावायचं नाही. भीमदादा विचित्र होते बोलायला, ते कोणाला भेट होते काय, पावर होती. भीमदादा काय माझ्यासारखी नव्हती, माझं तर वजनच पडत नाही. मी जर कधी नवीन गावात कीर्तनाला गेलो ना, माझं तर वजनच पडत नाही. मी असलं माहितच्या दांड्यावानी, ना दाढी ना बॉडी, नुसती अंगाची काडी. मला बघितल्या निम्म गाव नाराज होते, हे काय कीर्तन करायचंय बा. मी एका गावात कीर्तनाला गेलो, तिथलं चोपदारच माझ्यावर धावला, अय पोरा विना बाजूला, महाराज येणार आहे. अरे म्हणला मीच महाराज आहे. अरे खऱ्याला काही किंमत आहे का नाही. मी एकदा पुण्याकडे कीर्तनाला गेलो, आणि पुण्याकडे 7 ते 9 कीर्तन असतं, आणि कीर्तन संपल्या जेवायची पंगत असते. कीर्तन संपल्यावर एक काकू माझ्याकडे आल्या आणि मला म्हणे, महाराज आमच्या घरी जेवायला येता का. ती पुण्याची भाषा ऐकूनच पोट भरतं महाराज. मी म्हणलं चला. मी त्या काकूला म्हणलं, काकू 7ही कीर्तन करायची जेवणाची व्यवस्था तुमच्याकडे होती का. त्या म्हणल्या नाही बाई, तुला चालेल. मी म्हणलं मग 7 कीर्तन करणं होते, मला कशाला चालेल. त्या काकू म्हणल्या, महाराज 7 दिवस झालं मी कीर्तनाला येते, पण तुझ्यावर बारकुसा बाबाचे आहे ना, तू बारीक दिसलं म्हणून चालेल. मी त्या काकूच्या घरी गेलो, काकूने अशी भाजी बनवली, अशा पोळ्या बनवल्या, आणि माझ्याकडे बघून त्या काकूने चपात्याचा उंडा तिंबला. काकू म्हणल्या, बाबा बारीक आहे, उंडा मी बारीकच तिंबते. एवढे एवढेसा उंडा तिंबला महाराज. आणि पुण्याची चपाती म्हणजे काय आपल्या चपातीसारख्या मोठ्या नसते. पुण्याची चपाती म्हणजे निवदावानी बारीक, फुलक्या फुलक्या चपाती. पहिली चपाती माझ्या ताटात टाकली, मी ताटाला पाणी फिरवलं, सगळ्या चपातीचा एकच घास केला, भाजीत बुडला आणि तोंडात टाकला. काकूने किचन मधूनच पाहिलं, म्हणली माय गाडी बारीक आहे पण आवरेज ज्यादा आहे म्हणले गाडीला. मी घाबरलो. त्या काकूने दुसरी चपाती भाजून आणली. काकू म्हणल्या हवं का, मी म्हणलं टाका. ती दुसरी चपाती घासतच केली. काकू म्हणल्या माय दिसतय लाकडावणी, खातय माकडावणी. विठाला विठाला. भीमदादा वजनदार होते. भीमदादा मध्ये किती ताकद होती एका वाक्यात सांगतो, चित्त देऊ नये. भीमदादाने हत्तीच्या शेपटाला धरलं आणि गर 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 फिरून हत्ती जर वर फेकला तर हत्ती खाली येत नव्हता. मग हत्ती जायचा कुठं. सध्या सॅटेलाइट सोडतात का, उपग्रह, हत्ती तिथं जायचं, एवढी ताकद होती. आणि भीमदादा मध्ये एवढी ताकद का होती, तर भीमदादा आईच्या हातचं एकतरी घास खाल्ल्याशिवाय पोट भरत नव्हतं, म्हणून वजनदार होते भीमदादा. हे आताची बिमारी ध्यानात ठेवा. आता आईच्या हातचं पटतंय का. एक जण जेवायला बसला, आई शेजारी बसली, तो आई बरच रागावला, आई इतकी पातळ भाजी आका चंद्राच्यात दिसतोय, 10,000चा किराणा मालाला आणतो, तुझ्या चालतो नाही, तू स्वयंपाक करायचा नाही, थकून भागून म्हणून दिवसभर रात्री जेवायला चांगलं मिळाल्याने बसतंय जेवायला, असली पातळ भाजी, तू स्वयंपाक करायचा नाही.
आई म्हणली वाघा अरे मी नाही केली भाजी तुझ्याच वय कोणी केली असं वय आणि मग मस्त आहे की पातळीची पण टेस्ट छान आहे अरे एवढा फरक सगळं अवघड झालंय कारण रागूला मिळाली महिना महिना त्याच्या ध्यानातून जाईना बरं नाकाच्या ध्यानातून जाईना पण आई बाबाची करू नको ना जाईना म्हणून आता सगळं चालतं बोलतात आहे बघ माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी दुसरी ताकद होती बजरंगबलींकडे हनुमंतरायामध्ये किती ताकद होती एका वाक्यात सांगतो चित्तदेव नाही त्याच्यावरून तुम्ही हनुमंतरायाच्या ताकदीचा अंदाज लावा दुसऱ्याच्या गावात गेल्यावर माणसं डिरिंग करीत नाही गोप बस नको रे गाव दुसऱ्याच आपल्याला हानतेन वळ केलं झपकीतीन पण हनुमंतराय असे होते दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जळली हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी आता दाढी जळ मिसरायला असेल का आता त्यांचा एकच बंद आहे दाढाच पेटल्या म्हणून आणि गावही जाळ जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुकारा आता बघा गाव जाळलं मिशा जाळल्या दाढी जाळली मग रावणाला जायला नसतं का रावणाला सुद्धा तवाच जाऊन टाकलं असतं पण हनुमंतराय म्हणले थांबा दाणी दाणी पुरली काय खाणीवाले का ना हे आपले गिऱ्हाईक नाही म्हणले याला मारण्यासाठी आपल्या मालकाने अवतार येतो याला बरोबर राखीव जागा आरक्षण कारण ताकदच तेवढी होती ना आणि हनुमंतरामध्ये एवढी ताकद का होती तर हनुमंतराय अंजनी मातेचं दूध पिलते आता आईचं दूध नाही आता बाटली जन्मल्यापासून बाटली ते मरोस्तर बाटलीच रे फक्त टोपणात बदल होत ते रबराचं पत्र्याचं येतो मग ते ओपनर शिवाय उघडत नाही लहान असताना लहान बाटली मोठं झालं मोठी बाटली हनुमंतराय अंजनी दूध पिलते म्हणून ताकद आणि भीमदादा आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय पोट भरत नव्हतं म्हणून वजनदार होते भीमदादा पूर्वीची माणसं वजनदार होते हो काय छत्रपतींचे मावळे होते छत्रपतींचे मावळे वाघासोबत कुस्ती खेळायचे ऊसाची मळे हाताने पिळायचे हांडा हांडा रस प्यायचे व्यसन करत टाळायचे आणि छत्रपती शिवरायांना मिळायचे जर तानजीनं बाजी प्रमोदराशी ऊसाची मुळी धरली तर कर 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 ऊसाची मुळी पीडित होते आताच्या पोराला ऊस तुटत नाही टिपर मोडायचं असलं तरी कणत अयो अर का एक पोरग असं गुडघ्यावर ऊस मोडायला लागलं त्याच्या गुडघ्याची वाटी सरकली ते आडविट झालं दवाखान्यात म्हण अरे काय ताकतीन काय तरा भीमदादा वजनदार होते ते देवावरच धावले देवा आमच्या घरगुती मॅटर मध्ये तुम्ही डोकं लावायचं आम्ही आमचं बघून येऊ कुणाला भेट देखील कुणाला आलिंगन द्यायचं मग देवाला बी राग आला देव म्हणले भीमा आता घरचं मॅटर सांगतो आणि 18 दिवस तुझ्या भावाच्या राताचं सारथ्य पण केलं तुमच्या घरचा मॅटर मिटवला तेव का आमच्या घरचा मॅटर होता का युद्धाचा तुमच्याच घरचा होता ना द्वारकेचा राणा पांडवागरी कशासाठी तुमच्यासाठीच ना मग तसं म्हणले भीमदादा म्हणले बरं बरं काय म्हणणं नाही आलिंगन देऊ नको देणार का बोले तैसा चाली त्याची बंदाने पावले शब्द दिला म्हणले बदल होणार देव म्हणले तुला आलिंगन द्यायचे ना काकाला जरूर पण आलिंगन देण्याच्या अगोदर 2 मिनिटाचा वेळ मला दुसऱ्या दिवशी महालामध्ये गर्दी जमा झाली आणि असलं बघायला लोकांना मजा वाटते
हे बगे मंडळी असत ना, बगे हुशार असते ते, हा फाट गर्दी काय होतंय र. धृतराष्ट्राची भाषा, भीमा ए राजा, म्हणजे अजून मी बघा अशी भाषा किती गोड, म्हणजे शेवटच्या क्षणापासून पुढच्याला गाफीलच ठेवायचं. ए राजा, धृतराष्ट्राच्या डोक्यात एकच प्लॅन होता, जवळ बोलवायचा आणि दाबायचा. 100 पोरं खपकली होती, ते लयच रागवतो पण दाखवता येत नव्हतं. मग भीमदादा म्हणले ए राजा, मग असं म्हणल्यावर भीमदादा म्हणले उठले. देवाने सांगितलं थांब, तुझा दुसरा नंबर आहे. देवाने अशी आयडिया केली होती की त्याच रात्री भीमदादाच्या आकाराचा, लांबी रुंदी उंचीचा एक लोखंडाचा पुतळा बनवून ठेवला होता, सेम टू सेम भीमच. आणि धृतराष्ट्र, मग देवाने सांगितलं लोखंडाचा पुतळा पुढे सरू का. हात पुढे गेले, लोखंडाच्या पुतळ्याला जीच भीम समजत, जीच धृतराष्ट्राने मिठी मारली आणि जेच काय करा 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 भीम दाबलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जाग्या बुका केला. आणि मग भीमदादा म्हणले आयु, याच्या जागेवर मी असतो तर नकोय म्हणला, काका नको ना आलिंगन नको. भीमदादाने तोच बुक्का घेतला, कपाळाला लावला आणि घर गाठलं. आता हे सुद्धा आलिंगनच, पण आमच्या संतांनी जर एखाद्या साधकाला आलिंगन दिलं तर त्याच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते. अभंगाचं पहिलं
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय सांगतात, अलिंगण घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संतांनी जर आलिंगन दिलं तर सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो, कारण संतांच्या आलिंगनामध्ये ते सामर्थ्य. आलिंगने संताच्या दिव्य झाली माझी काया, किंवा आलिंगने सुख वाटे. संतांनी जर आलिंगन दिलं तर आपल्या सगळ्या चिंता निवृत्त होतात. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. बोलत चला, जेवायला मिळेल का नाही चिंता, जेवायला मिळेल का नाही. तुम्ही जोरात बोलत नाही बी चिंताच आहे. जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला मिळेल का नाही, नोकरी लागल का नाही, नोकरी लागली की आता पुन्हा एक चिंता. कोणती? छोकरी. हा, लग्नाच लय अवघड झाल्यात. मुली झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना आलाय डिमांड, आणि मुलीच्या मम्मीला आलाय भाव. मुलीच्या मम्मीला जेवढा भाव आहे ना तेवढा कांद्याला सुद्धा नाही. कुठं लग्नात जाऊ द्या, नाकात ना त्याला झटका. आमची मुलगी कुणाला द्यायची नाही. हा, मुलगा तसा छान पाहिजे, बघा भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, आणि त्याला आई बाप नसले पाहिजे. तुमच्या पुरुषा सुखीसाठी त्याच्या आई बाप मारता काय आहे बचत गट. लय अवघड झाले. बरं लग्न झालं, संसार व्यवस्थित चालेल का नाही चिंता. अशीच एक बाई आपल्या नवऱ्याला म्हणली, वैव आपल्या लग्नाला किती वर्ष झाली. तो म्हणला आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली. माय म्हणली बोलता बोलता आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली. तो म्हणला तुला बोलता बोलता मला ऐकतच झाली. तो म्हणला 10 वर्ष तुम्हाला काही बोलत दिलं नाही. अशीच एक बाई म्हणली, तेवढे भांडी घासून या नवऱ्याला. तो म्हणला जीवच मारून टाकून. काय समजायला सर म्हणलं, तू भांडे घासून घ्या म्हणजे मी तुझा मालिक आहे का. तू 10 वर्षाला तुझं ऐकतोय म्हणला, आता तुझ्या मनावर नाही आता माझ्या मनावर. तो काय म्हणला, मी आधी धुणार आणि मगच भांडी घासणार. अरे काय, एक जणाने अशी बारीक कटिंग केली आणि घरी येऊन बायकोला म्हणला, का ग आज जरा कटिंग बारीक कर, जरा तुला दिसायला लागलो नाही का. ती म्हणली चप्पी करून यायची ना, मग पाण्यातले बाहेर दिसला असता. अरे काय, बर लग्न झालं, संसार व्यवस्थित चालला, मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला, शाळेत जाईल का नाही चिंता. शाळेत चालला, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता. बरं चांगल्या शाळेत ऍडमिशन नाही मिळालं, तिथं अभ्यास करेल का नाही चिंता. मुलाला चांगल्या शाळेत टाकणं काम कोणाचं आहे, बाबाचं, आणि अभ्यास करणं मास्तरच. बरोबर आहे ना. मुलाला चांगल्या शाळेत टाकणं काम बाबाचं, पण अभ्यास कोणी केला पाहिजे ना. एका वर्गात गणित शिक्षक म्हणले, तुला वजाबाकी शिकवायची, वजाबाकी 5 मधून 5 गेले किती, तर मला काय माहिती. गुरुजी म्हणले इतकं सोपं आहे ना. तू म्हणला नाही अजून सोपं करून सांगा. मग गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात तुझ्या आईने किती चपात्या दिल्या. किंवा म्हणला 2. मग 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या, खाली काय राहिलं. किंवा म्हणला भात. अरे शून्य म्हणणं भात कुठं असतो तेव्हा. असं 2 पोरांना वर्गात यायला उशीर झाला. सर म्हणले इकडे तुला का उशीर झाला. ते म्हणला सर माझ्या मम्मीने मला चॉकलेटसाठी 1 रुपया दिला होता, आणि तो रुपयाच माझ्याकडून रस्त्यात हरवला. तो रुपया मी शोधत होतो म्हणून मला उशीर झाला. हे काय बस दुसऱ्याला विचारले इकडे तुला का उशीर झाला. ते म्हणला सर त्याचा रुपया हरवला होता, पण त्याच्या रुपयाने मी पाय देऊन उभा राहिलो होतो. ते हरल्याशिवाय मला हरता येईना म्हणून मी लेट झाला. आता काय बोला या पोरापुढे. लय विचित्र महाराज. बरं लग्न झाल्यानंतर माय बापाला सांभाळेल का नाही चिंता. म्हातारपणी शरीर चांगलं राहतं का नाही चिंता. एखादा रोग झाला तर चांगले डॉक्टर मिळतील का नाही चिंता. चांगले डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय. एक पेशंट ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलो, आणि त्या डॉक्टरनी आरतीचं ताट आणि हार आणला होता. काय आणलं होतं, आरतीचं ताट आणि हार.
ते पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी तो ऑपरेशन करायसाठी आलो आणि तुम्ही आरतीचं ताटणार कशासाठी आणलं. ते डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. जर सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागे तुमचा कार्यक्रम. पुन्हा हारायला कुठं जात बसलो. मी दोन चांगले डॉक्टरही मिळाले. बिल किती होत. डॉक्टरने दिलेल्या बिलाची चिंता करू नका. मी सांगतो त्या बिलाची चिंता करा. एका 80 वर्षाच्या आजोबाला दवाखान्यात नेलं. कशासाठी. हृदयाचं ऑपरेशन करण्यासाठी. आणि 3 तासाचं बिल त्या डॉक्टरनी 8 लाख रुपये केलं. किती लाख रुपये. हो बोला बोला किती लाख रुपये. 8. त्या आजोबांनी ते बिल पाहिलं रडायला सुरुवात केली. डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणले आजोबा तुम्हाला 8 लाख रुपये बिल जास्त होतंय का. तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका. लाखभर रुपये बिल मी कमी करू. त्या आजोबाने सांगितले डॉक्टर साहेब कोट्यवधी प्रॉपर्टीचा मी मालक आहे. मी जर मिळलो असतो तर पैशाचं काय करायचं. तुम्ही मला वाचवलेल्याचे बिल 8 लाख रुपये म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 10-15 लाख जरी केलं असतं तरी मी आनंदाने दिला असत. आजोबा तुम्ही रडता कशासाठी. त्या आजोबांनी दिलेलं उत्तर फार गोडे पहा. त्या आजोबांनी सांगितले डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझ्या हृदयात खऱ्यात सांभाळण्याचं तुम्ही 8 लाख रुपये केलं. रोडायच्यासाठी येत आहे. 80 वर्ष झालं माझ्या पांडुरंग पर्वतमध्ये माझं हृदय सांभाळले. अजून 1 रुपया सुद्धा दिला नाही. रोडायच्यासाठी येत आहे. त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला 1 रुपयाचं बिल मागितलं नाही तरी लोक म्हणतात देवाने मला काय दिलं. अहो एका वयाचे एक डॉक्टर आहेत तर कोट्यवधीची प्रॉपर्टी त्यांच्याकडे. पण ज्यांनी पूर्ण शरीरात दिलं त्यांनी अजून 1 रुपया बिल मागितलंय का. पण बिल भरण्याची एक जागा दिली. वर्षातून एकदा का होईना आपल्या गावासारखा भरणारे दिवस सप्ताह करणं हेच त्याचं बिल भरणं आहे. जेणे हा जीव दिला दान. बिल कोणतं बघा. जेणे हा जीव दिला दान. हे झालं आपल्यावरती कर्ज आणि तयाचे करेल चिंतन. हे झालं बिल भरणं. महाराज म्हणतात त्या देवाचं चिंतन करणं हेच त्याचं बिल भरणं आहे. आणि जर नाही करा
संस्थेतील विद्यार्थ्यांकरता आणि गावकरी भजनी मंडळाकरता एकदम जोरदार टाळ्या अलिंगण घडे मोक्ष सायुजता जोडे. मग काही माणसं म्हणतील, महाराज आजपर्यंत आम्ही असं ऐकलंय की मोक्ष देण्याचं काम देवच. मोक्ष कोण देतय? देव. आणि आजच्या अभंगात काय मोक्ष कोण देतय? संत. अहो एक बोलाव, नेमकं कोणाकडं मोक्ष? देवाकडं का संताकडं? तर त्याचं उत्तर आहे का? देवाकडं मोक्ष आहे म्हणणे, देवाकडं फक्त मोक्ष आहे, पण संतांकडं मोक्षाची पंगत. जयाने घातली मुक्तीची गवांधी, मुक्तीची गवांधी, जयाने घातली मुक्तीची गवांधी, मुक्तीची गवांधी. वैष्णव
म्हणजे पंगत मोक्षाची पंगत. संताकडे फुकट नव्हतं. संत सज्जनी मांडिले तुकाने, ज्याला जो माल पाहिजे तो ते दुकानात. पण आलिंगन दिलं तर आता असं आलिंगन कुणी कुणाला दिलं? ऐक, पैठण निवासी नाथ महाराज. नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळी होतो आणि पुरणपोळी खाण्यासाठी गावबा नावाचा एक सामान्य घरचा बालक होता. फक्त खाणे एवढंच त्याचं काम होत, बाकी काहीच डोकं दिला येत नव्हतं. खाणे आणि झोपणे, फक्त माल चोपणे. काय कायचा जन्मच तसेच झाला, काय काहीच कळत. एक जणांनी एका दिवशीला इतका साबुदाणा खाल्ला शिकला तर नाकातून शेंगदाणा बाहेर आला. आज तो काय रोजानं जेवत होता का काय? गावा अत्यंत निरीक्षण. आणि नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित काशीला जाऊन 4 वेळेस शास्त्रे आढळपणाचं चिंतन केलं होतं. त्याच्यामुळे वरच्या 2-4 गोडी त्याला येतच नव्हतं. फुगलाच होता. छातीत असे शर्टच बसत नव्हते, तुटायचं. अहंकार झाला आणि म्हणून तर नामदेव राय म्हणतात, अहंकाराचा वारा ना लगो राजा, अहंकाराचा वारा ना लगो राजा. जो वाकला तेवढ नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जे कणीस वाकलेले ते देवाच्या दारात पूजेल आणि जे ताट आहे मुंडका सकट सांगते आणि जे वाकले ते देवाच्या दारात पूजेल आहे. महापुरे झाडी जाती तेथे लवाळे वाचती. महापुराला हे मोठ्या फळाची झाडं होती. जे पाण्याचा झपका बसला तार दिशेने मोडून पडले आणि जे लवळ होते ते वाकले म्हणजे त्याने अंग टाकले, पाणी वरून गेलं, परत उभं राहिले. कोण कोण राहिले र? हा म्हणून नम्रता. लहानपण ते गाव देवा,
मुंगी होऊन साखर. मुंगी दिसायला लहान आहे पण झटका वाईट असतो. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या. एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला. दुसऱ्या मुंगीने कोणी काने खाणे. मूर्ख म्हणली पांघरून बघून पाया पसर. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलली जीभ लावली टाळाला. जाईल का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली. शेलगावकर म्हणजे आपल्या शेलगाव मधून एखादा माणूस दिल्लीला चाललाय आणि त्याच्या शर्टाची खिशात जाऊन बसतो तर नॉन स्टॉप त्याने दिल्ली गाठली. तिकीट नाही, रिझर्वेशन नाही, पासपोर्ट नाही, बुकिंग नाही, नॉन स्टॉप दिल्ली. आणि तिथं गेल्यावर तिथल्या मुंगीने शेलगाव मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. हे बघ म्हणली संसद भवन आणि मोदी साहेबांची एंट्री 2 मिनिटात होणार आहे, तुला मोदी साहेब दाखव. आणि ती मुंगी म्हणली होय ग, तू दिल्लीला कसं काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळतंय का? बघा आणखी थोडं बघून सांगतो. परमार्थात उच्चतर स्थान गाठायचं असेल तर विकार सोडा म्हणजे लहान व्हा आणि माझ्या ज्ञानोबा रूपी मोठ्याचा हात धरा. मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. आणि याचाच अर्थ आहे मोक्ष सायुज्यता जोडे. गावबा अत्यंत निरीक्षण. आणि नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित विद्वान. तेव्हा एक दिवशी नाथ महाराजांनाच म्हणला, नाथ महाराज तुमचे त्याला थरथर कापायला लागलेत. रामायणाच्या उत्तरकांडापर्यंतच वर्णन केलं. राहिले रामायण कोणले? त्याला असं वाटायचं की नाथ महाराज म्हणते तुझ्याशिवाय कोण आहे मला, तूच लिह, असं त्याला वाटायचं. पण नाथ महाराजांनी सांगितलं काळजी करू नको, राहिलेले रामायण माझा गावबा. गावबा त्याला काय येते? निरीक्षर भोळा येतो. असू दे भोळा. भोळा असा पण गा भोळा नसा. गा भोळा म्हणजे अर्धा पिकलेला अर्धा कच्चा. ते बोले धोका द्यायला. हा ज्याला काहीच कळत नाही ते आम्हाला प्रश्न विचारतात. कीर्तन करताना धोतरच का घालतात? मग काय जीन्स पॅन्ट येऊ करावं का? हा जीवन करताना ताटाच्या कडेने पाणीच का फिरवतात. मी म्हणलं मग यात येऊ नये म्हणून आता सांगतच काय आला. काय लोक महाराज. गावबा अत्यंत निरीक्षण. आणि ते कसं काय रामायण लिहिणार? नाथ महाराजांनी गावबाला जवळ बोलवलं आणि आलिंगन दिलं. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आणि त्या गावबानं राहिलेलं रामायण लिहून काढलं. आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही की नाथ महाराजांचं रामायण नेमकं कुठं संपलं आणि गावाचं कुठं सुरू झालं. एवढी रामायणामध्ये समरूपता गावबाने निर्माण केली आणि संतांचा महिमा शब्दामध्ये प्रकट करता येत नाही. अभंगातून I
आणि मोठ्या प्रेमाने भजन करावं. टाळी वाजवा काहींनी तर निश्चय टाळ्याच वाजवले पण भजनच म्हणले, काही तर निश्चित भजन म्हणले पण टाळ्याच वाजवल्या नाही. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा बळात करा, सर्वांनी बळात करा. राईट लेफ्ट जेंट्स लेडीज सर्व. तीर्थे पर्व काळ अवघे पाया पैस काळ ऐसा संतांचा महिमा खाली बोला याची सीमा. तीर्थांना सुद्धा पवित्रता देण्याची ताकद त्या संतांमध्ये आणि म्हणून त्यांची आपण सेवा केली पाहिजे. अभंगाचं शेवटचं तुका मने जेवा
अभंगाचा भाव आहे. मोजकेपणामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर इथं आल्यानंतर मला असं वाटतच नाही मी आपल्या शेलगावमध्ये म्हणून. इथं आल्यानंतर मला असं वाटतंय की मी डायरेक्ट पंढरपूर मध्येच कीर्तन करतो काय. एवढं सुंदर भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरंच या मंडळाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एवढं सुंदर नियोजन केल्याबद्दल तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहे. आणि असा अभंगाचा भावार्थ मोजके वेळेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. वाणीच्या ओघामध्ये एखादा येडावाकडा शब्द गेला असेल तर आई वडिलाचा अंत करून मला माफ करा. आणि सर्व गुणीजन मंडळींनी खूप ओढीशी साथ दिली. सर्वांनाच कोटी कोटी वंदन. आणि काही चुकलं असेल तर ते माझ्या पदरात टाका. मी असं बांधून गावाच्या बाहेर नेतो आणि तिकडे गेल्या झटकेतो. आता मी तरी काय बरोबर होय. आमच्या प्रदीप दादांनी मला आमंत्रण दिलं आणि त्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आलेला आहे. आणि तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने माझं कीर्तन ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. जितनी मेहरबानी आपने की, जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं. ज्या संतांनी आपल्याला शिकवलंय त्यांचे एकदा मोठ्या प्रमाणे भजन करू. ज्ञानेश्वर माऊली